नमस्कार. सोशल मीडियामध्ये सध्या औरंगाबादच्या वर्तुळात एकच बातमी सारखी फिरती आहे आणि ती एकमेकांना पाठवली जाते. ती म्हणजे औरंगाबादेतल्या स्पावर कारवाई. स्पावरची कारवाई म्हटल्याबरोबर अनेकांना या बातमीत रंजकता दिसते आणि अंबट शौकीनांना कुणाकुणाला पकडलंय हे बघण्याचं औत्सुक्य असतं. काही लोकांच्या मनात धास्ती देखील असते की स्पाच्या ग्राहकात आपलं नाव तर नाही ना याची काळजी पण लोक घेत असतात आणि आपल्याला फोन येऊ नये, आपल्याला पोलिसांनी बोलवू नये याची कायम ते प्रार्थना देवाजवळ करत असतात. औरंगाबादमधल्या स्पा रिच्युअल नावाच्या एका उस्मानपुऱ्यातील स्पावर रेड पडली आहे. औरंगाबादमध्ये स्पावर रेड पडण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. याच्या आधी प्रोझोन मॉलमधल्या डी स्ट्रेस हब आणि अनंतरा या दोन स्पावर रेड पडलेल्या होत्या. या स्पावरच्या रेडनंतर माध्यमातून ते आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट अशा स्वरूपाच्या बातम्या देखील आल्या. आंतरराष्ट्रीय यासाठी की काही स्पामध्ये थाई गर्ल्स, थाई मुली थाई पद्धतीचा मसाज करण्यासाठी उपलब्ध होत्या. मग त्यावरून ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं सेक्स रॅकेट अशा स्वरूपापर्यंत बातम्या वर्तमानपत्रांच्या मधून आल्या. दोन्हीही स्पा बंद पडले. त्यात प्रोझोनसारख्या एका चांगल्या व्यावसायिक आस्थापनेचा बदनामी झाली, त्यांचं नाव देखील खराब झालं. आता औरंगाबादमध्ये अमुक एका ठिकाणी रेड, पुंडलिक नगरच्या स्पावर रेड, अमुक ठिकाणी रेड अशा स्वरूपाच्या बातम्या आता फेसबुक आणि व्हॉट्सअपवर वाढू लागलेल्या आहेत. या स्पावर खरंच अशा स्वरूपाची अवैध कृत्य चालतात का? तिथे सरळ सरळ वेश्या व्यवसाय चालतो का? किंवा अन्य कुठल्या मार्गाने शरीर विक्रयाचा व्यवसाय होतो का? होत असेल तर औरंगाबादमधली कोण ग्राहक या स्पामध्ये असतात? कुणासाठी हे चालवलं जातं? आणि स्पा फक्त औरंगाबादमध्येच असा व्यवसाय करतायत की बाहेर देखील असं आहे? अशी अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात. एक तर मुळात स्पा ही इल्लीगल गोष्ट नाही आहे, ती कायद्याबाहेरची गोष्ट नाही आहे. ज्या गोष्टी पुरुषांनी करायच्या त्या फक्त पुरुषांनीच कराव्या अशा स्वरूपाचं अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे चुकीचं ठरेल. एखाद्या स्पामध्ये निवांत होण्यासाठी एखादा पुरुष जात असेल आणि अंगभर कपड्यांनी एखादी स्त्री त्याचा मसाज करणार असेल तर त्या कृत्याला वाईट म्हणणं सर्वथा चुकीचं होईल. त्याला संस्कृती म्हणून कसं घ्यायचं आणि व्यवहार म्हणून कसं घ्यायचं याचा देखील वेगवेगळा विचार करावा लागेल. संस्कृती रक्षकांसाठी पुरुषाचा मसाज स्त्रियांनी करणं हे सर्वथा अयोग्य होईल. पण त्यासोबतच एक कॉर्पोरेट कल्चर ज्या शहरामध्ये आलेलं आहे तिथे स्त्रियांच्या या श्रमाधिकारावर गदा आणता येणं शक्य होत नाही. त्यामुळं अनेक ठिकाणी स्त्रिया देखील बिनबोबाटपणे आणि अभिमानानं हा व्यवसाय करताना दिसतात. उदाहरण द्यायचं झालं तर देशभरातल्या सगळ्याच विमानतळावरती असे प्रोफेशनल स्पा अवेलेबल आहेत जिथे पूर्ण बॉडी मसाज पुरुषांचा स्त्रिया करताना आपल्याला दिसतात. या मसाजला क्रॉस मसाज असा शब्द देऊन त्याला अनेक जण अंबट अर्थाने बघत असतात, पाहत असतात आणि बाई मसाज करते हा विषय कौतुकानीपेक्षा अंबटपणाने चघळत असतात. खरं तर एका स्त्रीला प्रत्येक स्वरूपाचं श्रम जो पुरुष करतो ते करण्याचा देखील अधिकार आहे. त्यामुळं अशा स्पावरती स्त्रियांनी मसाज करणं हे कधीच गैरलागू ठरणार नाही किंवा अवैध ठरणार नाही. संस्कृती रक्षकांनी असं करावं की न करावं यावर वाद घालू शकतात, पण कोणतीही अभद्र कृती न करता एखादी स्त्री पुरुषावर उपचार करत असेल, म्हणजे मी मसाज हा शब्द उपचार अर्थाने वापरतोय, उपचार करत असेल तर त्याला गैरसमजण्यामध्ये काहीच हरकत नाही. अगदी केरळमध्ये सुद्धा स्त्रिया मसाज करत असतात, ते देखील पुरुषांच्या, आणि मसाज किंवा आयुर्वेदिक उपचार हा केरळच्या पर्यटनाचा एक मोठा भाग बनलेला आहे. विमानतळावरचे मसाज पार्लर हे सगळ्यात मोठा केंद्र बनलेले आहेत अर्थकारणाचं, जिथे अनेक स्त्रियांना रोजगार मिळतोय. या स्त्रियांना रोजगार मिळतोय असं आपण म्हणतो, तेव्हा कुठल्या स्त्रियांना रोजगार मिळतोय हे देखील तपासलं पाहिजे. देशातल्या पूर्वोत्तर भागातून नागालँड, मणिपूर, अरुणाचल, आसाम या प्रांतात जिथे उद्योग नाहीत, जिथे धंदे नाही आहेत, अशा भागातून काही प्रमाणात शिकलेल्या मुली मसाज करण्यासाठी या व्यवसायाचा भाग म्हणून इकडे येतात. याच मुली का निवडल्या जातात, यांचीच निवड का होते, यामागची ही काही मोठी कारणं आहेत. कारण क्रमांक 1, तिथे उद्योग नाही आणि व्यवसाय करण्यासाठी तिथे मातृसत्ताक पद्धती किंवा स्त्रीसत्ताक पद्धती किंवा डॉमिनेटिंग स्त्री अशी पद्धत आहे. स्त्री घराबाहेर पडते, त्यामुळे त्या वेगवेगळा व्यवसाय करण्यासाठी आपल्या घराबाहेर पडतात. त्यामुळे तिकडून स्त्रियांचं येण्याचं प्रमाण अधिक आहे.
दुसरं कारण आहे त्यांचा आहार. मणिपूर, आसाम, मेघालया, नागालँड या भागामध्ये म्हणजे सेवन सिस्टर्स या भागामध्ये, ज्या भागाला बरिशाच्या भागाला आपण सेवन सिस्टर्स असं म्हणतो तिकडे, किंवा अजून पूर्वोत्तर भागामध्ये जिकडे वेगवेगळे देश आहेत, ब्रह्मदेश किंवा थायलंडसारख्या देशामधला आहार हा उकडलेल्या अन्नपदार्थांचा आहे. आपल्यासारखा फ्राय नाही. तेलाचा कमीत कमी वापर करून उकडलेले अन्नपदार्थ ही माणसं अधिक खात असतात. त्यामुळे त्यांची एनर्जी लेवल ही उत्तम असते. दिवसभर कष्ट करून सुद्धा एनर्जी लेवल कायम ठेवण्याचं कसब त्यांना प्राप्त होतं ते त्यांच्या अन्नाच्या पद्धतीमधून, आहाराच्या पद्धतीमधून. त्यामुळे या मुली जेव्हा मसाज करण्यासाठी महाराष्ट्रात किंवा भारताच्या अन्य भागामध्ये जातात तेव्हा एक मुलगी साधारणतः दिवसभरामध्ये 5 ते 6 कधीकधी 7 मसाज पण करू शकते आणि ती थकत नाही. तसंच काम आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना करायला लावलं तर 2-3 मसाज नंतर त्यांचे हात गळून येतात किंवा थकून जातात. त्यामुळं नागालँडमधल्या मुली स्वस्त आहेत, त्यांना वेश्याव्यवसाय करायला आवडतो किंवा अशा गोष्टी आवडतात म्हणून नाही आहे, तर त्यांचं कौशल्य उत्तम आहे, त्यांची शारीरिक क्षमता उत्तम आहे म्हणून त्यांना इकडे बोलावलं जातं. आता या मसाजला आपण इल्लीगल ठरवून, आंबटपणाचं केंद्र ठरवून जर बंद करायला लागलो, बदनाम करायला लागलो तर पूर्वोत्तर भागातल्या या मुलींचा मोठा रोजगार बुडणार आहे हे आपल्या ध्यानीमनी देखील नाही आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगलोर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कॉर्पोरेट जगतातील मंडळींना आपल्या दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी, तणाव घालवण्यासाठी अशा मसाजेसची आवश्यकता असते. आता हे योग्य की अयोग्य यावरची चर्चा आपण नंतर करूया. पण अशा मसाजची आवश्यकता असते. ते त्यांच्या जीवनशैलीचा भाग आहे. जशी नाईट लाईफ ही अनेकांच्या जीवनशैलीचा भाग आहे, जशी दारू ही अनेकांच्या जीवनशैलीचा भाग आहे, जशी रेड वाईन ही अनेकांच्या जीवनशैलीचा भाग आहे, तसे अशा स्वरूपाचे मसाज हे त्या लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहे. आणि जिथे ह्या सगळ्या सुविधा अधिकाधिक प्रमाणात मिळतात त्या शहरामध्ये व्यवसाय करण्याकडे, आपलं कॉर्पोरेट ऑफिस उघडण्याकडे या लोकांचा कल असतो. जर औरंगाबादसारख्या शहरामध्ये या सुविधा उपलब्ध नाही झाल्या तर सांस्कृतिकदृष्ट्या भलेही आपण संस्कृती रक्षक म्हणून पुढे येऊ, पण व्यवसाय आणि अर्थकारणावर मात्र हा भाग नक्कीच मोठा परिणाम करणार आहे. एक तर रात्री 10-11 नंतर हॉटेल बंद, मसाज बंद, मसाज पार्लर बंद, स्पा बंद किंवा अन्य जकुजीसारख्या सुविधा फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नाही आहेत. सोना बाथ, स्टीम बाथ यासारख्या सुविधा औरंगाबादमध्ये उपलब्ध नाही आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जो एक मोठा वर्ग, कॉर्पोरेट वर्ग आहे, ज्या सुविधा उपलब्ध नाही म्हणतो, ज्याला एअरपोर्ट हवं असतं, 5 स्टार हॉटेल हवे असतात, पब हवे असतात, नाईट लाईफ हवी असते, स्पा हवे असतात, सोना, स्टीम यासारखा बाथ हवा असतो, जकुजी हवं असतं, हे सगळं जिथे मिळत नाही तिथे हा वर्ग काम करायला नकार देतो. आणि या काम करायला नकार देण्यामुळं मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट ऑफिसेसची उभारणी करण्यामध्ये एक अडचण निर्माण होते. आता आपण ठरवायचं आहे, औरंगाबादकरांनी ठरवायचं आहे, वाईट काही घडत असेल तर ते नक्कीच थांबवायला हवं. अशा स्पाच्या आड वेश्या व्यवसाय चालत असेल तर तोही आपण थांबवायला हवा. पण जर असं काही घडत नसेल आणि तो केवळ त्यांच्या जीवनशैलीचा भाग असेल तर लोकांच्या जीवनशैलीमध्ये हस्तक्षेप करत ते थांबवण्याचा किंवा त्याला बदनाम करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, हे लक्षात घ्या. डिस्ट्रेस हब किंवा अनंतरा किंवा अजून कुठले स्पा ज्यांचा मार्केट ब्रँड हा देशभरामध्ये आहे, जगभरामध्ये आहे, अशा लोकांना जगभरात कुठलीही अडचण नाही आहे आणि ती माणसं औरंगाबादेतच फक्त वेश्या व्यवसाय करतायत असं म्हणून कसं चालेल? जिथे जगभरात कुणी त्यांना अडचण आणलेली नाही, भारतातल्या कोणत्याही शहरामध्ये त्यांच्यावर वेश्या व्यवसायाचा आरोप झालेला नाही, अशा ठिकाणी आपल्याकडं आल्यावर तो आरोप होतो आणि ही बंद होतात, ही औरंगाबादसाठी चिंतेची बाब आहे. खरं तर औरंगाबादमध्ये अशा स्पामधूनच फक्त वेश्या व्यवसाय चालतो असं नाही. अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे वेश्या व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. पांढरपेशी लोक, पांढरे कपडे घालून चेहरा आड लपणारी लोकं, पांढऱ्या चेहऱ्याआड लपणारी लोकं वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसाय करतायत, तिथे जात आहेत. अनेक स्त्रियांना तिथे अडवलं जात आहे, फसवलं जात आहे, विकलं जात आहे, त्यांचं शोषण केलं जात आहे. या सगळ्या प्रकारावर दुर्लक्ष करत स्पासारख्या ठिकाणावर लक्ष केंद्रित करून खरं तर आपल्या अर्थकारणाला फटका बसू नये, आपल्या या कुकर्माला फटका बसू नये, यासाठी वैध मार्गांना बदनाम करण्याची पद्धत तर औरंगाबादमध्ये आली नाही ना, याचा देखील विचार करण्याची गरज आहे. माझी विनंती एवढीच आहे
की जर खरंच अशी स्पा वाईट कृत्य करत असतील तर त्यांना पायबंद जरूर घालावा, पण एक पाश्चात्य जीवनशैली ज्या ज्या लोकांना म्हणून हवी आहे आणि जी औरंगाबादच्या, मी विकासात म्हणत नाही पण मोठं होण्यात आपलं योगदान देणार आहे, अशा ठिकाणी नाहक बदनामी करत, गुन्हे दाखल करत त्यांना वेश्या व्यवसायाचे अड्डे म्हणणं हे नक्कीच गैरलागू आहे. यावरती औरंगाबादकरांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार.